नमस्कार, आपण पाहत आहात MK न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। डॉक्टर तात्याराव लहानेचे आवाहन। देश व देशाच्या सीमांचे संरक्षण करणे म्हणजेच राष्ट्रप्रथम या कर्तव्याची पूर्तता होत आहे। राष्ट्रप्रथम हे कर्तव्य बजावत असताना देशांतर्गत असलेल्या दुर्गमांची निस्वार्थ सेवा आणि गरजवंतांना मदतीचा हात पुरवण्याचे महत्त्व आहे। आपल्या दैनंदिन जीवनात अशा प्रकारच्या अनेक संधी आपल्याला मिळत असतात आणि या संधीचा फायदा घेत प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात राष्ट्राला प्राधान्य देणारे कार्य करावे असे आवाहन डॉक्टर तात्याराव लहाने यांनी केले आहे। 1 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होत असलेल्या पूर्वीच्या काळामध्ये पाकिस्तानातून गोळीबार त्या ठिकाणी भारतात व्हायची आणि जशी गोळीबारी म्हणजे आपल्या काश्मीर बॉर्डरला व्हायची त्यांना प्रत्युत्तर देण्याची परवानगी नव्हती। कॉल जायचा दिल्लीला, काश्मीर मधून कॉल जायचा, आर्मीच्या चीफचा कॉल जायचा दिल्लीला। दिल्लीतल्या यंत्रणेला जर वाटलं की त्याचं उत्तर द्यायचं तर त्या ठिकाणी उत्तर दिलं जायचं, नाहीतर आपले सैनिक त्या ठिकाणी शहीद व्हायचे। हे चित्र आपल्या देशाने मागच्या अनेक वर्ष पाहिले। आज आता आपण विचारा, आपल्यापैकी अनेकांचे मित्र पाहुणे जे सैनिकात असतील, तिथं बॉर्डरवर असतील, त्यांना फोन करून विचारा आजची परिस्थिती काय। आज त्यांना थेट आदेश पंतप्रधानांच्या इथून देण्यात आलेले आहेत। समोरून जर गोळी आली तर त्याला मिसाईलनी उत्तर द्या, त्याला बॉम्बनी उत्तर द्या। ह्या प्रकारचं एक मजबूत नेतृत्व त्या ठिकाणी। आज आपला देश सुरक्षित राहायला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस युवा कार्यक्रमाला हे शब्द किती महत्वाचे, हे विजन असणं महत्वाचे, हे दृष्टी असणं महत्वाचे, हे आकडे असणं महत्वाचं आहे। कारण आपल्या जीवनामध्ये या आकड्यांचा प्रभाव पडत असतो। जेव्हा मी म्हणालो की 2014 मध्ये इंडिया वॉज अ $2.1 ट्रिलियन इकॉनॉमी, तेव्हा आपल्या प्रत्येक भारतीयाचं दर डोईंग इन्कम म्हणजे पर कॅपिटा इन्कम हे 88,000 रुपये। आज जेव्हा एक 11 वर्षाचा प्रवास भारतानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये साकारलेला आहे, आज आपल्या प्रत्येक भारतीयाचं पर कॅपिटा इन्कम दर 10 years of Modi government to get 25 crore people out of poverty. 25 कोटी लोकांना गरिबी रेषेमधून बाहेर काढण्यासाठी भारताला 10 वर्ष, माननीय पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षाच्या 11 वर्षाच्या नेतृत्वामध्ये 25 कोटी लोक ह्या देशाची पॉवर्टी लाईनच्या बाहेर आली। रोड मॅप कोणाकडे आहे, प्रामाणिकता कोणाकडे आहे, गोल कोणाकडे आहे, असा विश्वास व्यक्त सगळ्या चेन तुटल्या साहेब। म्हणजे त्यावेळेच्या ऑक्सिजनची चेन तुटली, पाण्याची चेन तुटली, औषधाची चेन तुटली, सगळ्या चेन तुटली। काय केलं साहेबांनी? आत्मनिर्भर भारत म्हणजे आपल्याकडे चेन निर्माण करायच्या। मोदी साहेबांनी ही लस फक्त 6 महिन्यात तयार। हा जगातला म्हणजे सगळ्यात मोठी असे आश्चर्य आहे। का केली? इच्छाशक्ती होती त्यांची। काय पाहिजे तुम्हाला सगळी द्यायची तयारी होती आणि म्हणून ती लस तयार झाली कोविडसाठी। आणि पंतप्रधान एवढ्या द्रष्टे होते म्हणून आपल्याला कोविडमध्ये एवढी मोठी मदत झाली। तुम्ही पहा ना, ऑक्सिजन द्यायचा असेल की तुम्ही बघितलं ऑक्सिजन नव्हता, टँकरने ऑक्सिजन पुरवला। रेमडेसिवीर मिळत नव्हता आपल्याकडे, म्हणजे विमानाने तुम्हाला सगळं रेमडेसिवीर पुरवलं। हे थोडं सोपं आहे, हे फार कठीण गोष्ट आहे। पण त्या काळामध्ये माझा भारतातला माणूस जगला पाहिजे हे त्यांचं स्वप्न, त्याला म्हणायचं स्वच्छ भारत सुरू केलं। अगोदर कधी झालं होतं का? कधीच नाही। आणि म्हणून हे जे स्वच्छ भारत आंदोलन सुरू झालं तुम्हाला सांगतो,
त्याच्यामुळे आज आपण कितीतरी स्वच्छतेकडे गेलो. आपण देतो इंदोरला पहिलं, ह्याला दुसरं, ह्याला दुसरं. का देतो? कारण साहेबांनी आपल्याला शिकवलं की आपण स्वच्छता पाळली. तुम्ही आता कुठे जाऊन बघता, तुम्हाला सगळ्या वॉशरूम टॉयलेट सगळीकडे दिसतात. होते का अगोदर? नव्हते. मन की बात तुम्ही ऐकता, काय विचारायचं सांग? कधी त्या माणसाने स्वतःच्या काही स्वार्थ तरी एकदा तरी सांगितलं का? प्रत्येक वेळेस सांगतात मेरा देश अच्छा कैसा होगा, मेरा देश अच्छा कैसा होगा, मेरे देश में क्या करना चाहिए, मेरे देश में क्या होना चाहिए, मेरा देश ऐसा होना चाहिए, मेरा देश में ये प्रगति होना चाहिए. तुम्ही करता का विचार? नाही करत. पण त्यांनी आतापर्यंत 11 वर्षात दुसरा काही विचार केलाच नाही. देश 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 आणि देश एवढाच आपण 15 दिवसासाठी साजरा करतो. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला सांगितलं की 15 दिवस आपल्याला 5 लाख चष्मे द्यायचे आणि 50,000 ऑपरेशन करायचे. म्हणलं ठीक आहे, तुम्ही निमंत्रण सगळं काम सुरू करा. का हो म्हणलं? कारण मला आपल्या पंतप्रधानांचा त्यांच्यासाठी आपण केलं आणि मग आम्ही काम सुरू केलं. पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात काम सुरू केलं आणि आतापर्यंत जवळपास 5 लाख लोकांना चष्मे वितरित केले करतोय आणि 51,000 लोकांचं मोफत ऑपरेशन. असं का करतो? तर कसं आहे की ह्यांचे ऑपरेशन करून हा चष्मे देतो म्हणजे काय की हे खरं आहे राष्ट्रप्रथम, ज्यांना गरज आहे त्या लोकांना